बाप रे बाप, काय पाणी आहे मित्रांनो. हे बघा, या धबधब्याला काय पाणी असेल. जय शिवराय मित्रांनो. तर मी व्यंकटेश दुर्गले आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपला वीर देवपाटचा धबधबा पाहणार आहोत. तर आपण आम्ही तिघजण आहोत. रोहन आहे, यश आहे आणि मी आहे. तर जात आहोत आता तिकडे. बघा तुम्हाला काय दृश्य पाहायला मिळते तिकडचं. हा बघा, रोहन आहे आणि पुढे यश आहे. कुठे कुठे आहेत? रोहनला काढ मुंग्या चावलं. चला आपण पण जाऊया. कॉन्टेंट भेटलाय. यश आणि हा रोहन आहे. ह्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. रोहन दुर्गोली व्लॉग्स म्हणून आहे. गावाच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा बघ, झोपेतून उठल्यासारखं वाटतोय. धबधब्यावर पण पाणी येते मित्रांनो. याच्यातून तिकडून पाईपलाईन घेतले. पण जाण्यासाठी वाट आहे. इकडून ह्या साईडून पण जाण्यासाठी वाट आहे. आपण आणि ह्या वाटेने जात आहोत. आज 2 कॉन्टेंट भेटणार आहेत म्हणून पटापट आम्ही सकाळी उठून आलोय. सकाळचे 8 वाजता आहेत. आणि बघा, मले मर्दांचं मंदिर मित्रांनो. इथून गाड्या जाऊ शकतात. हा रस्ता येतो आणि हा खालून येतो. ब्राह्मणवाडी स्टॉपच्या इथे थांबायचं आणि सरळ रस्त्याने वर यायचं. इकडे सरळ रस्ता आपल्याला धबधब्याकडे नेतो. मित्रांनो, पहिल्या वेळेस आम्ही लहान असताना हे जे घर आहे, हरिभाऊ म्हणून डॉक्टर होते पहिले. इथे यायचो आयुर्वेदिक म्हणून. सर्वजण इकडे जायचे, जेवढे आमच्या गावातले ते. पण ते आता हयात नाही आहेत. तर चला पुढे जाऊया, आपली वाटचाल बघू. मित्रांनो, गणपतीचे दिवस आहेत आणि आम्ही चाललोय धबधबा पाहायला. व्हिडिओसाठी येण्यासाठी खूप मेहनत करतो आम्ही. तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोहन दुर्गोली व्लॉगच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, इकडे अतिथी उपहार आणि विश्रांतीगृह. ओळख वाचून घ्या तुम्ही. हे बघा, इकडे सारे हॉटेल्स आहेत. सुपारीच्या बागा बघा किती मोठे मोठे. या सगळ्या सुपारीची झाडं आहेत. हे बघा, फुलं बघा किती सुंदर वाटतंय. हा सगळ्या सुपारीच्या बागा आहेत मित्रांनो. नारळीच्या बागा, सुपारीच्या बागा इकडे खूप आहेत. हे ब्राह्मणवाडी आहे. ही ब्राह्मणवाडी आहे. मागच्या वेळेस आपण खेकड्यांचा व्हिडिओ इथूनच स्टार्ट केलेला आणि आताही तिथंच जातो. पण त्यावेळेस मी धबधबा तुम्हाला दाखवला नव्हता मित्रांनो. पण आता देवपाटचा धबधबा बघा, 12 महिने वाहणारा धबधबा आहे. छोटासा धबधब्याची भेट. इकडे आलेलो आपण खेकडे पाहायला. हे बघा, माझ्या मागे तुम्ही बघू शकता. हे बघा, काय सुंदर धबधबा आहे. हा बघा इकडे मित्रांनो. आता तुम्ही पाहाल हा देवपाटचा धबधबा. तो माझ्याकडे थांबलाय आणि यश पण थांबलाय. काय दृश्य पाहाल ते बघा तुम्ही. सिनेमॅटिक मध्ये मी दाखवून देईन तुम्हाला. जोरदार आवाज येत असेल तुम्हाला. पावसाळ्यात खूप चिखल असतं, तर सांभाळून या मित्रांनो. आणि जरी येत असाल तर क्रॉक्स किंवा शूज हे घालून या, कारण इकडे साप किंवा मुंग्या, विंचू खूप असतात. त्याच्यामुळे शूज आणि क्रॉक्स घालून या, त्याच्यामुळे तुमचे पाय सेफ्टी राहते.
आवाज येत असेल तुम्हाला, काय आवाज येतोय. कालच जोरदार पाऊस पडला होता. कोण आहे? काय बाप रे बाप, काय पाणी आहे मित्रांनो. हे बघा, या धबधब्याला काय पाणी असेल. हा बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो. सुंदर वातावरण वाटतं, एकदम सुंदर. दोन कुठे चाललाय मित्रांनो, सांभाळून पकडून या, कारण पावसाळ्यात त्या दगडा एकदम बुळबुळीत किंवा एकदम शेवाळ लागलेला असतो बघा ह्याच्यासारखा. त्यामुळे पाय सरतात आणि आपण पडू शकतो. आणि काळ्या दगडाचा मार आपल्याला माहिती आहे काय लागतो. तर पाणी आपल्यावर उडतंय. हा बघा धबधबा तो. हा बघ, मित्रांनो आपला ट्रायपॉड तुटला आहे बघा. मित्रांनो बस झालं शूट, आता जाऊया घरी आपण. तर मित्रांनो आता आपण घरी जातोय. आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मागच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया आता.